नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. लहानपणी चित्रगीतामध्ये एक मजा मस्तीचं हमखास गाणं असायचं. बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. मुंबईसारख्या शहरातच नाही तर आजकाल गावोगावी हे चित्र बघायला मिळतं. संध्याकाळ झाली की हमखास हमरस्त्यावर चायनीज भेळ, सुकी भेळ, साधी भेळ, विविध प्रकारचे तेलकट, तुपकट आणि मिठाया ह्यांची रेलचेल दिसते आणि तिकडे ग्राहकांची गर्दी, अलोट गर्दी उसळलेली दिसते. इकडे क्वालिटी किंवा सेफ्टीचा काहीही विचार न करणारा ग्राहक जेव्हा डॉक्टरांकडे येतो आणि औषधं घेतो तेव्हा हमखास हा प्रश्न टाकतो, डॉक्टर औषध आता घेतोय पण साईड इफेक्ट्स नाहीत ना, दुष्परिणाम नाहीत ना? हो, हमखास अभिमानाने सांगावंसं वाटतं की अशी एक चिकित्सा पद्धती आहे ज्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीत, काहीही दुष्परिणाम नाहीत, आणि ती म्हणजे होमिओपॅथी. मूळची जर्मन देशातली मात्र भारतामध्ये रुजलेली आणि खुललेली. सर्व आजारांवर होमिओपॅथी चिकित्सा पद्धती कशी प्रभावी ठरते याविषयी आज आपण जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रसिद्ध होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर प्रदीप महादेव पवार. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांचे शिक्षण पंचगंगा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथून त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. आजपर्यंत 19,000हून जास्त रुग्णांवर त्यांनी चिकित्सा घेतलेली आहे आणि या रुग्णांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे. लहान मुलांमधील अपंगत्व, मतिमंदत्व, गतिमंदत्व आणि असाध्य अशा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्यांवर इलाज करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शको, सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. याचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर प्रदीप पवार यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळा दाखवणार, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्याला hello dr@gmail.com या आपल्या संकेतस्थळावर प्रश्न आलेला आहे ह्या कार्यक्रमासंबंधीचा. राकेश राणे यांचा हा प्रश्न आहे. ते म्हणतात की त्यांना अस्थमा आणि आर्थरायटिस अनेक वर्षांपासून आहे, तर त्याच्यावर काही उपाय सांगा. हां, तर जे अस्थमा आणि आर्थरायटिस या संदर्भात हे दोन्ही आजार मुरलेले आहेत आणि बऱ्याच वेळेस तुम्ही जे औषधं घेता त्यांना औषधं घेतल्यानंतर ते लगेच कमी येतं पंप वगैरे ओढल्यानंतर, आणि पंप ओढायचं बंद केले की परत त्रास चालू होतो. तर हे आजार आपण मुळातून कसं बरं करतो ह्याच्या पहिल्यांदा आपण 1-2 व्हिडिओ स्लाइड्स बघू जे आपण पेशंट जे बरे केले. मला वाटतं काजल सुर्वे ही पेशंट आहे आणि तिची ही व्हिडिओ आहे, तर त्याद्वारे आपल्याला कळेल की आर्थरायटिस आणि मला वाटतं दम्याची सुद्धा एक व्हिडिओ आहे. तर हे कसे बरे होऊ शकतात होमिओपॅथीद्वारे, आपण व्हिडिओ बघूया. मला संधिवात, पायाला गोळी, पाठीला मुंग्या, डोकेदुखी हे अनेक त्रास होते. मी गोळ्या औषधे घेऊनही फरक नव्हता. 2-3 वर्ष इतका मला त्रास होता आणि डोक्याचा तर लहानपणापासून मला त्रास. अक्षरशः झोपून असायची, काम सुद्धा करायचं नव्हतं. परत
मला असं कळलं की कवटे महांकाळला डॉक्टर प्रदीप पवार आहेत होमिओपॅथीचे. मग मी त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी मला कोर्स करायला लावला. मग मी तो केला. आता मी ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे. वो इसको अस्थमा की बीमारी है. उसे बचपन से ही सांस लेने में बहुत प्रॉब्लम था. जो सांस इसमें बहुत ज्यादा फूलता था रात को, और मैं बहुत जगह दिखाया लेकिन इससे बार बार वही बीमारी होती थी. मैं यहाँ पे आया था और इसका ट्रीटमेंट डॉक्टर पवार साहब के यहाँ करवाया, जिससे इसको बहुत रिलीफ मिला है. 12 ऑक्टोबर हा वर्ल्ड आर्थरायटिस डे झाला आणि ह्या निमित्तानेच मला सरांकडून जाणून घ्यायचं की सर नेमकं संधिवात म्हणजे काय आहे आणि ह्याचे काय प्रकार असतात का? तर संधिवात म्हणजे जे सांधे आहेत की ज्याच्यामध्ये जॉईंट्स येतात आणि त्या जॉईंट्सचं जेव्हा इन्फ्लेमेशन होतं त्याला आम्ही आर्थरायटिस म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला आपण मराठीत संधिवात म्हणतो. आणि हा संधिवात एकदा जर माणसाला चालू झालं तर त्याची हालचाल बंद होते, त्याला नीट काम करता येत नाही. तर ह्या संधिवातामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रकार फार कॉमन आहे. हा जनरली जास्त वजन असणाऱ्या लोकांना आणि वयस्कर लोकांमध्ये हा जास्त दिसतो. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जे सांधे असतात जनरली गुडघा जास्त एफेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये कार्टिलेज जे आहे म्हणजे जे दोन सांध्यांच्या मध्ये जे स्मूथनेस यावं म्हणून जे असतं कार्टिलेज ते रफ होतं आणि तिथं मसल वेस्टिंग चालू होतं आजूबाजूला, आतल्या सायनोल फ्लुइडला सूज येते. तर ते ऑस्टिओआर्थरायटिस झालं. 2 नंबरला असतं रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्याच्यामध्ये सुद्धा जे अँटीबॉडीज ऑटोइम्युन अँटीबॉडीज तयार होतात शरीराच्या विरुद्ध काम करणारे पेशी, त्याला म्हणतो आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्याच्यामध्ये सगळे सांधे इन्व्हॉल्व्ह होतात. 3 नंबरला आहे तो रुमॅटिक आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये हृदयाला पण त्रास होतो. आणि 4 नंबरला आहे तो गाऊट. गाऊट म्हणजे त्याच्यामध्ये युरिक ॲसिड क्रिस्टल्स तयार होतात, निडल लाईक क्रिस्टल्स, आणि त्या सांध्यामध्ये अशा साठतात आणि तिथं अशा गाठी तयार होतात सांध्यामध्ये, त्याला आपण टॉफी म्हणतो. जनरली ते सोरायटिक आर्थरायटिस पण असतं. सोरायटिक आर्थरायटिस सुद्धा असतो. सोरायटिक म्हणजे सोरायसिस म्हणजे असं सिल्वर कलर्ड स्केल्स अशा शरीरावर तयार होतात, त्याची खाज उठते आणि त्याच्यामध्ये सांधेदुखी असते. तर हे आपण सांधेदुखीमध्येच कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये मल्टी ऑर्गन डॅमेज होतं, म्हणजे बरेच सिस्टम त्यात इन्व्हॉल्वमेंट असते. आणि हल्ली आपल्याकडे जे पेशंट येतात त्याच्यामध्ये जे सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस, नंतर सिस्टेमिक स्क्लेरोसिस, जॉग्रन सिंड्रोम, ज्याच्यामध्ये स्वेट ग्लँड्स अफेक्ट होतात आणि डोळे आणि त्वचा सर्व आपली ओठ वगैरे सगळे सुकले जातात, त्याला आपण जॉग्रन सिंड्रोम म्हणतो. नंतर रेनॉल्ड्स डिसीज आहे ज्याच्यामध्ये ज्या हाताची बोटं आहेत तिथं रक्तप्रवाह बंद होतो आणि बोटं निळी व्हायला चालू होतात, त्याला आपण रेनॉल्ड्स डिसीज म्हणतो. त्यामध्ये कावासाकीज आर्थरायटिस म्हणून एक प्रकार आहे जो जपानमध्ये आढळतो. त्याच्यामध्ये ताकायसूज आर्थरायटिस आहे. आणि बोन्स डिसीजमध्ये मॅडम जनरली जास्त जे दिसतं ते रिकॅट्स, त्यामध्ये व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी असते. ऑस्टिओमलेशियामध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम असतो, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी. लहान मुलं जे घरामध्ये दिवसभर कॉम्प्युटर गेम्स खेळतात वगैरे आणि ज्यांना सूर्यप्रकाश अंगावर पडत नाही त्यांच्यामध्ये बोन बोईंग होतं. तर असे जे विविध प्रकारचे जे पेशंट येतात संधिवाताचे, हे काळाच्या ओघात हे आजार वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस आणि त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये फार चांगली ट्रीटमेंट आहे. सर आणि होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? होमिओपॅथी हे एक अतिशय नितांत सुंदर शास्त्र आहे ज्याच्यामध्ये शरीर, मन, नंतर चेतना जे शरीराला चालवते, प्राणशक्ती, त्याचा डिटेल्ड अभ्यास केला आहे. त्याच्याबरोबरच जे निसर्गचे जे तत्व आहेत, जे परमतत्व आहे, जे शरीराला चालवतं, जे सृष्टीला चालवतं, ह्या सगळ्यांचा ऐक्य उलगडण्याचा प्रयत्न डॉक्टर सॅम्युएल हानेमान या महामानवाने केला. आणि ह्याच्यामध्ये सांधेदुखीपासून कॅन्सरपर्यंत, ब्लड प्रेशरपासून डायबिटीसपर्यंत, लहान मुलांचं गतिमंद, मतिमंदत्व, पोलिओ, विविध प्रकारचे अपंगत्व, दमा आहे, मूळव्याध, मुतखडा, व्हेरिकोज व्हेन्स, तर असे सर्व आजार हे कसे होमिओपॅथीनं कसे बरे केले जातात ह्याचं पूर्ण एक विश्लेषण अतिशय सुंदर स्वरूपात असं केलेलं आहे. तर होमिओपॅथी हे शास्त्र सिमिलियस सिमिलिबस क्युरॅन्टर ह्या तत्वावर आधारलेलं आहे. ह्याच्यामध्ये काट्यानं काढणे हे एक तत्व वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये आजार मुळापासून बरं केले जातात. सर आणि सध्या आपण बघतोय की पोल्युशन खूप वाढलेलं आहे, हवामान बदलतो आहे आणि ह्याचा सर्वात जास्त परिणाम काय होतो तर दमा किंवा श्वास ह्याचे रुग्ण आपल्याला वाढलेले दिसतात. मग अशी शुभमचा पण जो व्हिडिओ होता, तर नेमकं होमिओपॅथी ह्याच्यामध्ये काय मदत करू शकते? होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे डायस्थेसिस आहे त्यामध्ये आत्ताच आपण जे संधिवाताचा उल्लेख केला, गावठी डायस्थेसिस, युरिक ॲसिड डायस्थेसिस, तसं आम्ही काय करतो की पेशंटची प्रकृती कोणत्या पद्धती आहे, कोणती टेंडन्सी आहे पेशंटच्या शरीरामध्ये, वारंवार सर्दी खोकला होणे, दम्याचा आजार होणे किंवा TBसाठी प्रवृत्त होणे, न्यूमोनिया होणे,
तर असे जे वेगवेगळे जे टेंडन्सीज आहेत ते आम्ही काढतो आणि हा दमा आपण कायमचा बरा करू शकतो. हो सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. सुमन प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो हां सर, तुमची माझी ओळखच आहे. नमस्कार सर, पहिल्यांदा तुम्हाला. बोला, बोला, आणि तुम्हाला स्पष्ट बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणून भरपूर मी तुमचा वेळ. आता परिस्थिती अशी झाली सर माझी की मला आता तुमचं औषध चालून 15 दिवस झालेले आहे, आपल्या महिना झालेला आहे. आणि आता परिस्थिती काय झाली आहे की थोडंसं मला असं वाटतं साईन, आणि तो तर तुम्हाला सगळं मी सांगितलंय, पोलिओचा पाय आणि तो बेंड होत नाही. गेल्या 4 वर्षात मी खाली उतरायलाच मागत नाही, कॉन्फिडन्स जातो, घाबरटपणा येतो आणि इनसिक्युरिटी होत आहे. आणि तो पाय जो सर आहे माझा, आता 65 रनिंग आहे, मी गेले 20 वर्ष त्या पायावर चढत नाहीये. आणि त्यामुळे राईटच्या पायावर माझं गुडघ्यावर सगळं बर्डन येतं. आणि आतमध्ये पण मी घरात पण असं धरून धरून चालावं लागतं. आणि कम्प्लीट बेंड होते मी कमरेपासून खाली. आणि घाम येतो मला, एकदम ब्लड प्रेशर वगैरे असं चढल्यासारखं घाम येतो. आणि मला एकदम बाहेर पडताच येत नाही सर. पडायची इच्छा होते, पण पडायला सारखं वाटतं की नाही, आय एम फेलिंग डाऊन, असं सगळं मला होतं. खूप असं वाटतं. आणि आता परिस्थिती काय झाली सर, तुमच्या आता गणपतीला मी विसर्जनाच्या दिवशी तुमचं औषध मला मी चालू केलंय होतं. आणि त्यासाठी आता तुम्ही काय मला उपायाच्यात बाहेर पडाल तर बरं होईल. आणि त्याच्यात पाईल्सचा पण प्रॉब्लेम आहे सर, मला पाईल्सचा पण प्रॉब्लेम सुरू आहे. ठीक आहे. धन्यवाद सुमनजी. ठीक आहे. तर हे आपण मल्टीसिस्टेमिक इलनेस बद्दल तुम्ही आता बोलत होता. मल्टीसिस्टिक म्हणजे एक आजार शरीरात नाही, म्हणजे डॉक्टरना काय सांगू आणि काय नको. म्हणजे माझे गुडघे पण दुखतात, मला पोलिओ पण आहे, मला मुळव्याध पण आहे. तर असे जे केसेस आहेत ह्याच्यामध्ये की पेशंटला किती डॉक्टरना सांगायचं, तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक असं व्हिडिओ बघू की ज्याच्यामध्ये विठ्ठल बेले यांचा व्हिडिओ Yes, आहे. yes, की multi-systemic एक पेशंट illness. आणि अनेक सिस्टीम्स आजार काय सांगतायत विठ्ठल बेले, आपण बघूया. मल्टी सिस्टीम डिसऑर्डर्स याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आजार हा एकाच माणसाला असतो. इसप पहिला वाळला होता, नंतर तो हळूहळू ओला व्हायला लागला, पायाला लाल चट्ट उठायचे, टोमॅटो सारखा एकदम लाल भडक गोळा तयार व्हायचा, त्यातून पाणी बाहेर पडायचं. ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या महिन्यामध्येच मला व्हेरिकोस व्हेनचा त्रास कमी झाला. बाकीचा मुळव्याध, अस्थमा, नजर कमी, शुगरचा प्रॉब्लेम होता, शुगरचा पण प्रॉब्लेम आता कमी झाला. औषधं वगैरे शुगरची काही मी घेत नाही. इसम पूर्णपणे 80% मुक्त झाल्यासारखं मला समाधान वाटायला लागलेलं आहे. आम्ही मागच्या 7 वर्षापासून अपत्याकरता निरनिराळ्या डॉक्टरांची औषध घेतली, परंतु आम्हाला फायदा झालेला नाही. त्यानंतर आम्ही डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडे अपत्याकरता औषध घेण्याकरता गेलो. अवघ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला आमच्या औषधामुळे फायदा झाला आणि आज आमच्याजवळ आमचं अपत्य आहे फक्त सरांच्या औषधामुळे. अतिशय आनंदी आणि दिलासाजनक अशी ही बाब आहे. मल्टीसिस्टीम डिसऑर्डर्स आणि वंध्यत्व या विषयावर तुम्ही प्रश्न विचारायला उत्सुक असालच. मलाही प्रश्न विचारायचे आहेत, पण कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. दिनांक 12 ऑक्टोबर हा वर्ल्ड आर्थरायटिस डे होता. आर्थरायटिसच्या दुखण्याने बेजार असा पेशंट जो असतो त्याला फक्त शारीरिकच नाही तर अनेक वेळेला मानसिक आघात सुद्धा झालेला असतो. आणि औषधोपचारांच्या बरोबर जर काही घरगुती उपचार झाले तर त्याचं हे दुखणं जास्त सुसह्य होऊ शकतं. आणि ह्याच घरगुती उपायांमधील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आलं, ज्याला आपण जिंजर असं म्हणतो. या आल्याचं मूळ जर आपण सकाळी आणि रात्री जेवणापूर्वी 5 ते 15 ग्राम इतक्या प्रमाणात खाल्लं तर दुखणं नक्कीच कमी होऊ शकतं. मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार जरूर खावं. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण व्हिडिओ बघितला तसं आपल्याला एक प्रश्न सुद्धा आलेला आहे. पांडुरंग प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार पांडुरंगजी, बोला. मॅडम, असं आहे की मुळव्याधचा त्रास आहे. बरं, आणि काय मुळव्याध आणि काय? मुळव्याध आणि बस तेवढंच आहे. तेवढंच आहे. बरोबर, ठीक आहे. तुमचा प्रश्न समजलेला आहे.
तर आता मॅडमने जे गाणं म्हटलं की मुंबई से आया मेरा दोस्त खाओ पिओ और आराम करो, तर ही आपली लाईफस्टाईल जी अशी बदलत चाललेलं आहे, जिथे शरीराचं महत्व कमी होत चाललंय, माणूस व्यायामापासून दूर चाललाय, सात्विक आहारापासून दूर चाललाय, राजस आणि तामसी आहार घेत राहिलाय माणूस. तर हे आपल्याला कसं आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं तुम्हाला आम्ही बरं करू शकतोय. मूळव्याध आम्ही कायमचं आमच्या औषधानं जातो, पण परत मूळव्याध परत उद्भवू नये म्हणून तुम्हाला व्यायामाची फार नितांत गरज असते. तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे ट्रीटमेंट लेतात त्यावेळेस तुम्हाला आम्ही हलके फुलके स्वरूपाचे व्यायाम शिकवतो की रोज 1-2 किलोमीटर चालून या, आल्यानंतर जरा थोडंसं प्राणायाम करा, परत ध्यान करा. तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आमच्या औषधाला जर तुम्ही साथ दिली तर 100% तुमचं मूळव्याध कायमचंच बरं होऊ शकतं. सर, आणि मगाशी सुमन यांचा प्रश्न होता आणि आपण पुरुषोत्तम यांचा सुद्धा व्हिडिओ बघितला की कसं आहे ना, आजकाल सिस्टीम झाली एकावर एक फ्री, तसं अनेक वेळेला एका आजारावर अनेक आजार आपल्याला फ्री मध्ये मिळतात. तर याविषयी काय सांगणार? तेच की आता कसं झालं की मल्टी सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट हे सगळं म्हणजे कसं होतं, पूर्वी माणूस एक आजार घेऊन येत होता, डॉक्टर मला फक्त गुडघे दुखतात, डॉक्टर मला आता फक्त बीपी आहे किंवा फक्त डायबिटीस आहे. आता कसं होतं की 10 गोष्टी एका वेळेस, माझं डोकं पण दुखतंय, नजर पण कमी आले, मला आता चालताना दम पण भरतोय, माझी कंबर पण दुखते, हातापायात मुंग्या सुद्धा येतात, माझे केस गळायला लागले, डोकं दुखायला, म्हणजे असं बरेच आजार मनुष्य घेऊन येतो. तरी ह्याला फार आशादायक गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथी ही सर्व आमची प्रकृतीनुसार ट्रीटमेंट असल्यामुळं तुमच्या संपूर्ण आजारांचा आम्ही अभ्यास करतो आणि त्या सर्वाला मॅच होईल अशा पद्धतीचं औषध आम्ही शोधून काढतो. त्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणतो. आणि तुमचं ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, तुमचं मूळव्याध असो, कंबरदुखी असो, अपचन असो, दमा असो, तर हे सर्वच आजार आम्ही मुळातून बरं करण्याचा प्रयत्न करतो. सर, आणि जो दुसरा व्हिडिओ होता पुरुषोत्तम यांचा वंध्यत्वावर होता, 7 वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हतं आणि मग होमिओपॅथिक चिकित्सेने मूलबाळ झालं. तर हा एक अतिशय आशेचा किरण मी म्हणू शकते की इतर दर्शकांना सुद्धा आहे. थोडं सविस्तर सांगा याबाबत. हो, आता सध्या कसं होतं की इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम काळाच्या ओघात वाढत चाललेले आहेत. एंडोक्रायनल डिसऑर्डर्समुळे पीसीओडीचं प्रमाण लेडीजमध्ये वाढलेलं आहे. इरेग्युलर मेन्सेस असतात, नंतर त्यांना बऱ्याच वेळेस जे हे आहेत साल्पेन्शियल ट्यूब त्यामध्ये टीबी झालेला असतो किंवा बाकीच्या जे ब्लिडिंग जास्त असतं. आणि पुरुषांमध्ये सुद्धा ऑलिगोस्पर्मिया, ॲझोस्पर्मिया, ज्याच्यामध्ये अजिबातच वीर्यामध्ये जंतू नसतात. तर ह्या सगळ्या केस आणि काही केसेसमध्ये तर असं असतं की रिपोर्ट डॉक्टर आमचे सर्व नॉर्मल आहेत पण आम्हाला मूलबाळ होत नाही. तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दाखवलेलं असतं. तर ते आमच्याकडे असे जे केसेस येतात त्याच्यामध्ये अगदी जास्त मोठ्या प्रमाणात सक्सेसचा रेट आहे आणि बऱ्याच पेशंटना मुलं झालेले आहेत. एक तर पेशंटची आपण आता स्लाइड पाहिली तर आशादायक असं चित्र होमिओपॅथीनं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. बाळू प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. बोला. डॉक्टर, मला मुतखड्याचा त्रास आहे. बर. बरेच दिवस झाले. बर. 36 आहे. हा, ठीक आहे. त्याची साईज किती आहे खड्याची? साईज 12 ml. 12 mm. ठीक आहे. तर तुमचा प्रश्न आम्हाला समजला आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की होमिओपॅथीमध्ये जे आम्ही काय करतो की मूळ जे टॉक्सिन्स आहेत शरीरामध्ये ज्याच्यामुळं हे मुतखडे तयार होतात तेच काढत असल्यामुळं तुमचा आहे तो मुतखडा सुद्धा पडतो आणि नंतर जी वारंवार प्रक्रिया असते मुतखडा तयार होण्याची, म्हणजे एक पडला की दुसरा तयार होणं, दुसरा पडला की तिसरा तयार होणं, तर ही प्रक्रिया होमिओपॅथीनं थांबते. हे फार आनंदाची गोष्ट आहे. सर, आणि तुमचं विशेष प्रावीण्य म्हणजे लहान मुलांमधलं अपंगत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, तर याविषयी होमिओपॅथीमध्ये आपण काय सांगू शकता? होमिओपॅथीमध्ये लहान मुलांच्या बाबतीत सर्व आजारांवर ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो की सेरेब्रल पाल्सी आहे, ऑटिझम आहे, ज्याच्यामध्ये नको त्यातलं मुलांना जास्त कळतं, पाहिजे त्यातलं कळत नाही. म्हणजे कोटी गणित मुलं सोडवतील पण त्यांना आई वडील कळत नाहीत, व्यावहारिक त्यांना नॉलेज नसतं. त्याला आपण ऑटिझम म्हणतो. काळाच्या ओघात हा आजार वाढत चाललेला आहे. ज्यांचे आई वडील इंजिनियर आहेत अशामध्ये जे अमेरिकेतले पण पेशंट्स आपल्याकडे येत आहेत सध्या, तर आपण बरेच सुद्धा केलेले आहेत बरेचसे पेशंट. तर हे ऑटिझम असो, मायस्थेनिया ग्रेव्हिस असो, ज्याच्यामध्ये 7व्या आठवड्यापर्यंत मुलं फार चांगले आहेत, अचानकच पायातली ताकद मुलांच्या जायला कमी होत चालली, तर हे केसेस ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम पण आहे, मुलांचं मतिमंद होत असतं, नंतर न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, नंतर लहान मुलांमधलं अपंगत्व आहे, कोणाचे पाय वाकडे असतात, हात वाकडे असतात, पोलिओ असतं, ऐकायला बोलायला येत नसतं, तर अशी जी मुलं आहेत डोळ्याला दिसत नसतं, तर हे सर्वच लहान मुलांचे जे आजार आहेत हे आपण कसं बरं करतो हे जे आपण जरा सुरुवातीला स्लाइड्स बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमके पेशंट कसे बरे होतात. आर्या सिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघूया, म्हणजे जास्त सुस्पष्ट असं चित्र निर्माण होईल. निश्चितच आपण आता तो बघूया व्हिडिओ. नाव श्रवण आकाश भुवेरा, वय 3 वर्ष. आम्हाला 6 महिने झाले आम्ही इथे डॉक्टर प्रदीप पवार कवटे महाकाल इथे औषधासाठी येतोय. त्यापूर्वी हा आई वडील ओळखत नव्हता
आय कॉन्टॅक्ट करत नव्हता, कम्युनिकेशन खूप कमी होतं, काही कळत नव्हतं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं वेळ जास्त होतं. पण जेव्हापासून औषध चालू केले तेव्हापासून आय कॉन्टॅक्ट करायला लागला, आई वडील सगळे नातेवाईकांना ओळखायला लागला. इसका नाम आर्या दीपक सिंह है, ये 5 साल की लड़की है करके, डाउन सिंड्रोम बेबी है, थॉयराइड का भी इसको शिकायत है. मैं 1.5 साल से डॉक्टर प्रदीप पवार का दवा कर रही हूँ और ज्यादा ही इम्प्रूवमेंट दिखाई दे रहा है. अभी बोलती भी है आजी बाबा, मेरा खुद का नाम नहीं कि सिंपल, जूही चाची, दीपक सब बोल के लेती है. आर्या दीपक सिंह बोल. निश्चितच आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सर. सचिन प्रश्न विचारतायत चंद्रपूरवरून. विचारा विचारा. नमस्कार. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न सलग विचारा. नमस्कार मॅडम. सर नमस्कार. नमस्कार 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 बोला. भद्रावतीवरून बोलतोय. काय त्रास आहे? मला जानेवारी 2015 पासून जानेवारी महिन्यापासून मला पाठीचा खूप त्रास होतोय सर. मी MRI पण काढला. सगळ्यात अगोदर मला मानेमध्ये त्रास व्हायचा. T1 T2 वगैरे असं काहीतरी इथं दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पाठीमध्ये C6 C7 आणि C4 C5 लेवल काउंटिंग वगैरे असं काहीतरी सॅक कॉम्प्रेसेशन वगैरे सांगितलेलं आहे. आणि मला आता पाठीमध्ये एवढ्या वेदना होतात की आता थंडीमध्ये मी बाहेर निघू शकत नाही. थंडी तर वाढलेली नाही, पण बाहेर निघू शकत नाही. आणि सर या पासड्या ज्या असतात त्या पासड्यामध्ये इतकी वेदना होतात की असं वाटतं की कोणी चाकू वगैरे घातलं की काय. आणि या सतत 5-5, 10-10 मिनिटांना होत असतात. तर मला एवढंच म्हणायचं आहे की ॲलोपॅथिक मध्ये जसं पेन किलर देतात आणि पेशंटला 1-2 दिवसासाठी आराम देतात आणि होऊन जाईल म्हणतात, मला तुम्हाला एवढंच विचारायचं सर की तुम्ही मला पेन किलर देणार आहात की मुळापासून रोग माझा बरं करणार आहात? हा ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सचिनजी. तर आता सध्या काळाचे आभार मानायला हवेत की काळ जसा बदलत चाललाय तसं आपण म्हणतो ना, जुनं ते सोनं, जे खरं आहे ते प्रकाशात यायला लागलंय. तसं काळाच्या ओघामध्ये जे आधुनिक चिकित्सा पद्धती आहे ह्याचे लोकांना लक्षात यायला लागले की आपण हे झटकन आराम मिळेल या भावनेतनं आपण घेतोय, पण ह्यानं काही मुळातनं आजार न बरं होता उलट आजार दिवसेंदिवस वाढतच चाललेत. आणि त्यामुळे होमिओपॅथी एक अत्यंत सुंदर असे आपल्याला औषधोपचार पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आजार कायमचे बरं होतात. पण कायमचे बरं करत असताना आम्ही व्यायामाचा सुद्धा आधार घेतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर होमिओपॅथीमध्ये जी प्रवृत्ती आहे, जे अनुवंशिक जे टॉक्सिन्स येतात शरीरामध्ये आणि ज्याच्यापासून हे मणक्याची चकती झिजते, ज्याच्यामध्ये प्रोट्रुजन ऑफ डिस्क होते, त्याला आपण प्रोलॅप्स इंटरव्हर्टेबल डिस्क म्हणतो, आणि त्याचं प्रेशर स्पायनल कॉर्डवरती येऊन हातातली ताकद कमी व्हायला लागते, पायात मुंग्या लागतात, पाय चालताना जड होतात, पाठ तर भयंकर दुखते, तुम्ही आता म्हणलेल्या पद्धतीने की चाकू खुपसल्यासारखं वाटतंय. तर हे आजार आपण मुळातनं बरं करतो, हीच आनंदाची गोष्ट आहे होमिओपॅथीसाठी. दुसरी एक गोष्ट की जे बाकीचे दर्शक आहेत, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपल्याला आजार होऊ नयेत, तर तुम्ही जी शरीराच्या बाबतीत जी आपली भूमिका आहे टेकन फॉर ग्रँटेड, ही भूमिका बदला. शरीराला कन्सिडर करायला चालू करा, शरीराबद्दल अवेअरनेस चालू करा आणि रोजच्या रोज व्यायामाला महत्व द्या. आणि निश्चितच मला वाटतं सचिन यांना दिलासा आहे की पेन किलर सारखं नाहीये, पण मुळापासून बरी करणारी अशी होमिओपॅथिक चिकित्सा आहे. कारण वेदना म्हटलं ना की ज्याची जळते त्यालाच कळते, इतक्या वेदना तीव्र असतात की आत्ता मला हे बंद होतंय की नाही ह्याविषयीच रुग्ण विचारावर त्रस्त झालेला असतो. तसंच आपला एक दुसरा प्रश्न सुद्धा आलेला आहे, सचिन यांचाच आहे, मात्र जालन्यावरून आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. बोला. नमस्कार, बोला. सर मला ॲलर्जीचा त्रास आहे 4 ते 5 वर्षापासून. बर. तर श्वास घ्यायला त्रास होतो सर मला, नाकामध्ये सूज येते. बर बर. तर मी ऑपरेशन पण केलं आणि होमिओपॅथीचे 2 वर्ष झाले ट्रीटमेंट चालू आहे, तरी पण फरक पडत नाही. बर बर, ठीक आहे. तुमचा प्रश्न समजलेला आहे मला. तर तुमच्यामध्ये ती टेंडन्सी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गारवा सहन होत नाही, ॲलर्जी लगेच होते, श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो 2-3 वर्षापासून. तर ही जी तुमची टेंडन्सी आहे ती आपण मुळातनं काढतो, जेणेकरून परत भावी काळात तुम्हाला कधीच किती जरी तुम्ही गारव्यात गेला तर तुम्हाला त्रास होणार नाही. कारण जनरली आपण बघतो की तुम्ही म्हणता की मला धुळीची ॲलर्जी आहे वगैरे, पण धुळीत काय तुम्ही एकटं नाही, सगळं जग धुळीत आहे. याच्या अर्थ तुमच्या शरीरात फॉल्ट आहे आणि तेच टॉक्सिन्स आहेत जे शरीरामध्ये ते काढलं की तुम्ही कायमचंच बरं होतं, ह्याचं आम्ही आश्वासन देतो. आणि सर असं झालंय ना की आता सध्या साधा सर्दी किंवा ताप हा कोणाला होतच नाही, डायरेक्ट होतो तो न्यूमोनिया आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, किंवा अगदी साधा जुलाब वगैरे नाही होतं, डायरेक्ट कोलायटिस सारखे अनेक आजार आज बळावलेले दिसतात. ह्याचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे, तुम्हाला सुद्धा असेल. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची, आणि विश्रांतीनंतर डॉक्टर प्रदीप पवार यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा दाखवणार आहोत. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
ही जी वनस्पती आपण पाहतोय ती पीपल किंवा पिंपळ नावाची वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये पंचवल्कल नावाच्या 5 वनस्पती सांगितलेल्या आहेत. वट, उदुंबर, अश्वत्थ, लक्ष आणि पारिश. तर त्यातल्या पिंपळाचे गुणधर्म आपण आता बघतोय. पिंपळाचं एक पान खाणं म्हणजे पाव किलो गाईचं तूप खाण्यासारखं आहे. इतका ह्याच्यात पौष्टिकपणा आहे. जी मुलं बोलताना अडखळतात, जी माणसं बोलताना अडखळतात, वेगवेगळ्या गोष्टी कुठं ठेवलेत हे जेव्हा लक्षात येत नाही आणि स्मृती कमी झालेली असते, पॉवर ऑफ रिकलेक्शन कमी झालेली असते, अशा मुलांच्या बाबतीत किंवा माणसांच्या बाबतीत या पानाची पत्रावळ तयार करायची आणि त्यावरती गरम गरम आमटी, भात आणि गाईचं तूप घ्यायचं. असं साधारण 5 ते 10 रविवार केलं गेलं तर ती मुलं उत्तम पद्धतीने बोलायला लागतात आणि स्मृतीचं वर्धन होतं असं लक्षात येतं. याच्याबरोबरीनंच पिंपळाची जी फळं आहेत ती मधुमेहासाठी खूप उपयोगी आहेत. मधुमेहातला गढूळपणा जो आहे लघवीचा तो याने उत्तम पद्धतीने कमी येतो आणि दात दाढा खराब होणं, मज्जातंतूंच्यावरती झालेला परिणाम या गोष्टीसाठी ही फळं जी आहे ती अत्यंत गुणकारी आहे. साधारण 1 ते 3 ग्रॅम एवढं चूर्ण त्यांचं पोटात घ्यायचं असतं. या पिंपळाला एक लाख नावाची गोष्ट येते. तर तो एक किडा असतो की जो ह्या वनस्पतीवरती बसतो आणि तिथली रसधार गोठल्यानंतर त्याच्या पोटामध्ये तो मरून जातो आणि मग त्याचं कवच तेवढं या वनस्पतीवरती शिल्लक राहतं. त्याला पिंपळाची लाख असं म्हणतात. या पिंपळाच्या लाखेचं चूर्ण नवरात्रीच्या काळामध्ये आळीवावरती जर घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने माणसाची उंची वाढते वय वर्ष 18 पर्यंत. तर लहान मुलामुलींना हा प्रयोग करण्यासारखा आहे. ज्यांच्यात अनुवंशिकता आहे अशा लोकांना सुद्धा याचा उत्तम उपयोग होतो. पिंपळाच्या सालीमध्ये सूक्ष्म प्रमाणामध्ये पारा असतो असंही म्हटलं जातं. तर या पिंपळाच्या सालीचा काढा जर पोटात घेतला गेला तर स्त्रियांचे अनेक त्रास जे त्यांच्या रजप्रवृत्तीशी संबंधित आहेत ते बरे होतात. याच्याबरोबर आणखी याचा महत्त्वाचा उपयोग सांगायचा झाला तर पानांचं चूर्ण करून जर पोटामध्ये घेतलं किंवा त्याचं सिद्ध तूप वैद्याच्याकडे जर तयार करून घेतलं तर इपिलेप्सी किंवा फेफरं येणं याला मिरगीचा झटका म्हटला जातो हे कन्व्हर्जनचे अटॅक यांनी उत्तम पद्धतीने कमी करता केलं पद्धतीने वाढते. एकंदरीत ही वनस्पती जर पाहिली तर तुरट रसाची आहे, शीतवीर्याची आहे आणि कोरडेपणा शरीरात आणण्याची आहे. त्यामुळे संपूर्ण अंगाला लावण्यासाठी याचा उपयोग आपण घाम घालवण्यासाठी सुद्धा करू शकतो. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. दर्शकांचे आम्हाला अनेक प्रश्न येत आहेत. आपला पुढचा प्रश्न पुण्यावरून आलेला आहे राजेंद्र यांचा. ऐकूया त्यांना काय म्हणायचं आहे ते. नमस्कार. हॅलो नमस्कार, मी राजेंद्र कुसळकर पुण्यावरून बोलतो. हॅलो बोला, आपला प्रश्न सलग विचारा. हा, मला बीपी डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत. तसेच गुडघेदुखी 4-5 वर्षापासून आहे. 3 महिन्यापासून जुलाब होतात, पोट दुखतं. इलाज घेतला, ॲलोपॅथीचा भरपूर इलाज घेतला पण काय उपयोग नाही झालेला. मला तरी गुडघेदुखी पण भयंकर आहे. तुमचा प्रश्न समजलेला आहे मला. फक्त तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरातला जो आतला डॉक्टर आहे ज्याला आपण परमशक्ती म्हणतो, जी प्राणशक्ती आहे, जे शरीराला चालवते, ते अजून जागृत अवस्थेत आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला ते जुलाब होतात 3 महिने, त्यावरती जे टॉक्सिन्स आहेत, जे अनुवंशिक आहेत, पंजोबाजोबा आईवडिलांकडून आलेले, ते शरीर बाहेर टाकायचा प्रयत्न करायला लागले. हे आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्याचं हे निर्देशक आहे की तुम्हाला बीपी आपण कायमचं बरू करू शकतो, शुगर तुमची कायमची बरू करू शकतो, गुडघादुखी कायमची करू शकतो. फक्त तुम्ही तुमचे जुलाब थांबवू नका. एकदा हे आजार पूर्ण तुमचे बरे झाले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, गुडघेदुखी बरं झालं की नंतर तुमचे जुलाब आपले आपण थांबले जातील शरीरातलं पूर्ण टॉक्सिन्स निघाल्यानंतर. तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट निश्चितपणाने घ्या. होमिओपॅथी तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स काढेल ज्यातून हे आजार सगळे निर्माण झाले आणि तुम्हाला कायमस्वरूपी ह्या ब्लड प्रेशर, डायबिटीस पासून मुक्ती मिळेल. फक्त एवढंच एक तुमच्यासाठी नियम आहे की तुम्हाला आम्ही सांगतो ते व्यायामाचे सुद्धा साथ द्यावे लागेल. निश्चितच. आणि जेव्हा गुडघेदुखी आपण म्हणतो तेव्हा आल्यासारखं ज्येष्ठ मधाचं मूळ हे सुद्धा अतिशय गुणकारी असतं. अगदी 2 चमचे ज्येष्ठ मूळ हे 1 ग्लास पाण्यामध्ये 15 मिनिटं उकळून गाळून जर पाणी प्यायलं तर गुडघेदुखी अनेक वेळेला कमी होते. मात्र ज्यांना हाय ब्लड प्रेशर, ग्लॉकोमा, डायबिटीज, हृदयरोग ह्यासारखे किडनीसारखे विकार असतील त्यांनी मात्र हे निश्चित करू नये, वैद्यकीय सल्लाच घ्यावा. सर, आपण जेव्हा म्हणतो की विविध प्रकारच्या मल्टीसिस्टीम डिसऑर्डर्स तुम्ही आता सांगितल्या, त्याच्यानंतर वंध्यत्वाविषयी सांगितलं, अनेक वेळेला असं होतं की ट्रॉमा होतो, ऍक्सिडेंटल इंजुरी होते आणि स्पायनल कॉर्ड निकामी होते. त्याच्यानंतर
जोपर्यंत खालचा पूर्ण भाग पॅरलाइज झालेला असतो, रुग्ण अंथरुणावर खिळलेला असतो आणि त्याला काहीही केल्या उपाय सापडत नसतो, इथे काही आपण त्यांना मदत करू शकतो का? निश्चितपणाने, निश्चित. आता सध्या आमच्याकडे जे बॉम्बेतून केसेस येतात मॅक्झिमम असे येतात की ऍक्सिडेंट झालेला असतो आणि मज्जारो जो हा कट झालेला असतो आणि पायातनं पूर्ण जीव गेलेला असतो, संडास लघवी सगळी जागेवर असते. तर ह्याच्यामध्ये होमिओपॅथी अत्यंत गुणकारी आहे, कारण त्याला ऑपरेशन तर होऊ शकत नाही त्या केसमध्ये आणि जे नर्व रिजनरेशन आहे ते फार स्लो असतं. आणि तिथं तुम्ही जर होमिओपॅथीची मदत घेतली तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे तुमची इम्युनिटी वाढते आणि तुमचा स्पायनल कॉर्डचं जे इंजुरी आहे किंवा शरीरातला कुठलाही भाग, अगदी मी म्हणतो स्पायनल कॉर्डच असू देत, पण जे बऱ्याच लोकांना खांदा दुखी असते, फ्रोझन शोल्डर म्हणतो आपण ज्याला, कुठेतरी दगड मारायला गेलो आणि हात चमकला, कोदळ चालवायला गेलो आणि हात चमकला, नंतर गुडघा दुखतोय, माझा ऍक्सिडेंट गुडघ्यावर मी पडल्यापासून, तर हे जे जुनी दुखणे आहेत ज्याला आपण ट्रॉमॅटिक इंजुरी म्हणतो, हे कायमस्वरूपी होमिओपॅथीनं हे बरे होतात आणि तुमच्या पायात पूर्ण ताकद येऊ शकते, लघवी संडास तुमची व्यवस्थित होऊ शकते आणि तुम्ही चालू शकता, हिंडू शकता, फिरू शकता, बेड रिडन राहण्याची गरज नाही. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, आसना प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार आसना, बोलिये. हाँ हॅलो मॅम. हाँ बोला. हाँ मॅम, माझ्या वडिलांना आहे ना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. हो, आणि 52 इयर्स ओल्ड आहे आणि त्यांना आहे ना 4 वर्षापासून ब्लॉकेजचा पण त्रास आहे हार्टचा. तर होमिओपॅथी मध्ये काही त्याचा इलाज आहे का? येस. तर हे तुमचे जे थेरपी पण केली आहे. ठीक आहे आशनाजी, आम्हाला प्रश्न कळलेला आहे, धन्यवाद. ठीक आहे, तुमचा प्रश्न समजलेला आहे. तर तुमच्या वडिलांच्या बाबतीत जे हार्टला ब्लॉकेज आहेत, नंतर त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, तर हे मल्टीसिस्टमिक जो इलनेस आहे तुमचा, बऱ्याच ठिकाणी शरीरामध्ये बरेच सिस्टम्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर ह्या पूर्ण तुमच्या प्रकृतीचा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून तुमचे सिमिलिमम मेडिसिन जे आमचे 2000 मेडिसिन्स आहेत त्यातलं अचूक मेडिसिन शोधून जर तुमच्या वडिलांना ट्रीटमेंट दिली गेली होमिओपॅथिक ट्रीटमेंट, तर तुमच्या वडिलांचं जे दुखणं आहे आणि हृदयातले ब्लॉक्स आहेत ते सुद्धा निघतील आणि मी सांगितलेल्या पद्धतीने व्यायाम सुद्धा आम्ही शिकवतो, तेही केलं तर दोन्ही मिळून ते बरं होतं. आणि सर मगाशी पण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी मी प्रश्न विचारला की साधा सर्दी खोकला नाही, रुद्र अवतार झालेला आहे आजारांचा, काय सांगाल याविषयी? एखाद्या मुलाचं दुसरा मुलगा छेड काढतोय तर कधी काढेल, जर एखादा नाजूक दिसेल तर ते छेड काढेल, मजबूत नादाला लागणार नाही. तसा आजार कुणाच्या मागे लागतात की जे नाजूक आहे, जे व्यायाम करत नाहीत, ज्यांचं शरीराकडे लक्ष नाही, जे शरीराच्या सानिध्यात राहत नाहीत, आणि अशी लोक ही नाजूक झालेली असते, इम्युनिटी कमी झालेली असते आणि जरा काय झालं, जरा काही बाहेरचं खाल्लं की लगेच संडास चालू होते, जरा सर्दीत कुठं वातावरणात गेले की लगेच डायरेक्ट न्यूमोनियाच होतो. आणि जे डास सर्वांना चावतात त्यांना काय होत नाही, पण ह्यांना मात्र जरा डास चावला की लगेच डेंग्यू होतो, लगेच हे होतं, तर हे चिकनगुन्या होतं. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे तुम्ही काय होते, इम्युनिटी मजबूत होते, प्रतिकारक शक्ती वाढते आणि हे असे जे तुमची शरीराची टेंडन्सी आहे मोठे आजार निर्माण करण्याची ती बंद होते आणि वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण तुमचं थांबतं, माणूस मजबूत होतो. तृप्ती प्रश्न विचारतायत सिंधुदुर्गमधनं. नमस्कार. नमस्कार तृप्तीताई, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, माझ्या आईचं वय 53 आहे. तर तिला डॉक्टरांनी सांगितले की CA लंग्स आहे. तर त्या संदर्भात म्हणजे आपल्या होमिओपॅथिक ह्याच्यामध्ये तिचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हां, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असेल तर बरा होऊ शकतो, पण थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज ज्याच्यामध्ये मेटास्टेसिस झालेला असतं तो इतर लिम्फ नोड्समध्ये, ॲक्झियल लिम्फ नोड्स वगैरे किंवा सबमॅन्डिब्युलर लिम्फ नोड्समध्ये किंवा शरीरात इतर अवयवांमध्ये जर ते कॅन्सरच्या जर पेशी गेलेल्या असतील तर तिथं सुद्धा आपल्याला आशा करायला हरकत नाही की पेशंट, कारण सगळं परमेश्वराच्या हातात आहे, डॉक्टर हा फक्त एक मेडिएटर आहे. तर तुमच्या पेशंटला निश्चितपणाने होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, आपण आशा करूया की पेशंट मुळातनं तुमचा बरा होईल. सर, आणि स्त्रियांचे इतरही अनेक आजार असतात, म्हणजे मासिक धर्मासंबंधी आजार असतात, मासिक पाळीच्या तक्रारी असतात, याविषयी काय सांगाल? हां, तर हे मासिक पाळी जे आहे ह्याच्यामध्ये जे इरेग्युलर मेन्सेस होतात तर ह्याच्या पाठीमागं काय कारण आहे नेमकं, म्हणजे काय हार्मोनल कारण आहे का दुसरे आणि काय कारण आहेत, हे सगळं आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. नंतर आम्ही जे केस टेकिंग घेतो पेशंटचे, ह्याच्यामध्ये आम्ही त्या पेशंटची प्रकृती बघतो की बाबा कोणती टेंडन्सी आहे ज्याच्यामुळे ही इरेग्युलरिटीज निर्माण होतात. जर PCOD असेल तर त्या अनुषंगानं तशी ट्रीटमेंट देता येते आणि कॉन्स्टिट्युशनल रेमेडी देऊन हे मासिक पाळीचा जो गुणधर्म आहे तो, आणि स्त्रियांचे जे इतरही आजार आहेत ज्याच्यामध्ये ते गर्भाशयाला गाठी असतात किंवा प्रोलॅप्स्ड हे असतं, युटेरस असतं, सर्व्हिक्स असतं प्रोलॅप्स्ड, तर ह्याच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला कव्हर करता येतं. सर्वायकल कॅन्सर असतो स्त्रियांमध्ये कॉमनली, तो आता जास्त वाढत चाललेला आहे. तर पाळीच्या तक्रारी, अंगावरनं पांढरं चांबडं जाणे, पिशवीला गाठी असणे, हे सर्वच होमिओपॅथीने कव्हर करता येतं. कान नाक घशाच्या अनेक विकारांवर सुद्धा होमिओपॅथिक उपचार अतिशय सुंदर प्रभावीपणे काम करतात. कसे ते आपण बघणार आहोत, मात्र कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही हे गेलो आणि हे आलो.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. आपण उद्याचे आणि ह्या पुढचे कार्यक्रम आता थोडक्यात बघितले. आता आपण त्याची सविस्तर माहिती घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजता. विषय दिनचर्या आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजता. विषय स्त्रीवंध्यत्व आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये तुम्ही hello.ddkmumbai@gmail.com या संकेतस्थळावर आम्हाला प्रश्न विचारू शकता. मात्र हे प्रश्न कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आले तरच आम्ही त्यांचा समावेश हा आमच्या कार्यक्रमामध्ये करू शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला, तर आपण प्रश्न घेऊया. सुमित यांचा प्रश्न आहे जालन्यावरून. नमस्कार. नमस्कार सुमितजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मॅडम, आमच्या आईचं फ्रॅक्चर झालं पायाचं. बोला 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 बोला. हा तर ते आमच्या आईचं प्लास्टर काढून 1 महिना झाला, 1.5 महिना. तर सर आणखी सूज उतरत नाही पायाची. हा हा ठीक आहे ठीक आहे. बाकी मम्मीला तुमचा ब्लड प्रेशर डायबिटीस वगैरे काय आहे का? नाही तसं काहीच नाही सर. काहीच नाही. काहीच नाही. ठीक आहे ठीक आहे. तर ते आपण ते प्रश्न समजलेला आहे तुमचा. तर तुमच्या मम्मीला फ्रॅक्चर झालं होतं आणि ते आता हील होत नाही लवकर, पायाची सूज अजून कमी येत नाही. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की जे ही घटना घडायच्या अगोदरच तुमची मम्मी वीक आहे हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. मम्मीची इम्युनिटी कमी आहे, मम्मीचे शरीरात टॉक्सिन्स आहेत, त्यामुळे मम्मी तुमची अशक्त आहे आणि त्यामुळे लवकर हिलिंग जे होण्याचे जे गरज आहे तिथं रिजनरेशन त्या पेशंटचं होणं जे गरजेचं आहे ते त्या टॉक्सिन्समुळे होत नाही. ते टॉक्सिन्सचा जर अडथळा आपण दूर केला तर हे फ्रॅक्चर तुमचं लवकर हील होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं फार इथं गरजेचं आहे. सर, आणि कान घशाच्या जे व्याधी असतात त्यांविषयी काय सांगाल? कान घशाचे जे वेगवेगळे व्याधी आहेत, कानामध्ये आपल्याला ओटायटिस मिड आहे ज्याच्यामध्ये कान सारखा फुटतो किंवा बारीक सारीक गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेस पेशंटला ऐकायला येत नाही. टीव्हीचा आवाज सुद्धा फार मोठा केला तर ऐकू येत नाही. तर ह्याच्यामध्ये नाकाचे सुद्धा व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये नाकातलं मांस वाढलेलं असतं. तर ते सुद्धा ऑपरेशन न करता, आणि घशाच्या बाबतीत जे टॉन्सिलचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा ऑपरेशन न करता हे अवयव जे शरीरातले टॉक्सिन्स आहेत ते काढले की तुमचा टॉन्सिलचा प्रॉब्लेम मिटतो. नाकातलं सुद्धा मांस वाढलेलं व्यवस्थित होतं. आणि ज्या मुलांना ऐकायला बोलायला येत नाही अशी आमच्याकडे मुलं जे आणतात 25 वर्षापर्यंतची 30 वर्षापर्यंतची मुलं, त्यांना सुद्धा आता ऐकायला यायला लागलंय, बोलायला यायला लागलंय. त्यामुळे अगदी मिरॅक्युलस अशा पद्धतीची जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ज्यानं हे आजार मुळातनं बरे होते ते तुम्ही घ्यावी. सर, आणि इतक्या सर्व आजारांवर तुम्ही होमिओपॅथिक उपचार सांगितले. मनुष्य जीवनामध्ये आजार होऊ नयेत म्हणून काय उपाय करता येईल? मनुष्य जीवनामध्ये आजार होणे म्हणून पहिल्यांदा शरीर हे एक दिव्य असं एक गोष्ट आहे. हे परमशक्ती परमात्म्यानं बनवलेली एक गोष्ट आहे असं ह्या समजून भक्तिभावानं तुम्ही रोज शरीराच्या बाबतीत जर अवेअर झाला, व्यायाम करायला लागला, रोज थोडंसं 2 किलोमीटर फिरून येणं, शरीराच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहायला शिकणं, ह्या गोष्टी जर केला तर तुम्ही आजारी निश्चितपणे पडणार. आणि ह्या घटना तुमच्याकडून घडाव्यात म्हणून तुम्ही एक काम करा की एका पेपरवरती किमती लिहा की बाबा फ्रीज एक 25,000, टीव्ही एक 50,000, प्लॉट एक 10 लाख, बंगला 20 लाख, बाकीची इस्टेट एक 100 कोटी, कारखाना 1,000 कोटी असं. आणि त्याच्या पुढे लिहा की मेंदूची किंमत अब्जावधी रुपये, हृदयाची किंमत अब्जावधी रुपये. म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युली आपल्याला आपण काय गमवतो आणि काय कमवतो. कारण आपण बऱ्याच वेळेस प्लॉट, गाडी, बंगला कमवतो आणि शरीर आपण गमवून बसतो. तर असं होऊ नये म्हणून रोज व्यायाम तुम्ही करायला चालू करा जेणेकरून आजार तुमच्याकडे येणारच नाहीत आणि डॉक्टरांचं तोंड तुम्हाला उभ्या हातीत परत बघावं लागणार नाही. वाह, फारच छान सर. निश्चितच. कोल्हापूरवरून आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. दिलीप प्रश्न विचारतायत. नमस्कार. बोला. हॅलो. बोला बोला बोला. मी दिलीप निंबाळकर बोलतोय. हा. हॅलो. बोला बोला. हा, माझं बाळ आहे 3.5 वर्षाचं. IVF न झालेलं आहे ते जरा त्याला बॅलन्सिंग वगैरे होत नाही. सिलीवर पाळायचे म्हणून सांगितलं. 40% त्याचे ब्रेनचे हे ॲव्हरेज आहेत. तर त्याला आम्ही फिजिओथेरपी चालू ठेवली 2.5 वर्ष. बर. जरा काय प्रगती होईल तुमच्याकडे औषधी घेऊन जरा सांगा. निश्चितपणानं कसं आहे, IVF झालेलं जे बेबी आहे तुमचं त्याच्यामध्ये दोष फार आहेत, त्याच्यामध्ये टॉक्सिन्स फार आहेत आणि त्याची व्यवस्थित पूर्ण क्षमतेनं वाढ झालेली नाही. आणि होमिओपॅथी ह्याच्यासाठी फार अत्यंत सुंदर आहे. मगाशी आपण जे वेगवेगळे आजार बघितले, मायस्थेनिया ग्रेव्हिस, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, ऑटिझम, ह्याच्यामध्ये लहान मुलांचे सर्व आजार आपण बरे करू शकतो आणि तुमच्या मुलांना निश्चितपणे फायदा होईल. त्याची वाढ चांगली होईल, तो बॅलन्स पकडेल, चालेल आणि निश्चितपणे तुम्ही ट्रीटमेंट घ्या जे आतून बरं करते. सर, आणि वार्धक्यातील जे अनेक आजार आहे, डिमेन्शिया आहे, पार्किन्सॉनिझम आहे, ह्यावर काय सांगाल?
हा निश्चितपणानं वार्धक्य आफ्टर 60 मनुष्य हतबल होतो आणि त्याला नेमकं आजार त्याला गाठतात, माणसाच्या हात थरथरायला लागतात, त्याला आपण पार्किन्सोनिझम म्हणतो, ज्यानं तो चहा पिऊ शकत नाही, चालायला लागलं तर फास्ट चालतो, बॅलन्स राहत नाही, नंतर डिमेन्शियासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये की विसरभोळेपणा वाढतो आणि मनुष्याचं एक अतिशय वाईट अशी अवस्था होती की बाबा मी एवढं वर्ष एवढं सगळं केलं, मी आयुष्यात कोणाचंच वाईट केलं नाही, माझं एवढं वाईट कसं झालं, पण अरे तू दुसऱ्याचं वाईट केलंच नाही, तर स्वतःचंच वाईट केलं, तू पूर्ण आयुष्यात कधीच शरीराकडे लक्ष दिलं नाही, तर जे झालं ते झालं असू दे ठीक आहे, पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर घेतली तर पार्किन्सोनिझम पूर्ण बरा होतो, डिमेन्शिया बरा होतो आणि इतर वार्धक्यातले जे आजार आहेत, ऑस्टिओपोरोसिस आहे, गुडघे दुखत असतात, कंबर दुखत असते, तर हे सर्व आपण बरं करू शकतो आणि जे अगदी असं डल जे मुवमेंट्स आहे पेशंटची ती व्यवस्थित आपण तेज तर्रार अशा पद्धतीचं शरीर आपण निर्माण करू शकतो. म्हणजे आपण जर म्हणतो ना राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली, तर तसं होमिओपॅथी एक मिरॅक्युलस शास्त्राने हे घेतलं औषधोपचार तर तुमचे पेशंट निश्चितपणानं वार्धक्यातून सुद्धा तरुणपण प्राप्त करू शकतील. आणि होमिओपॅथीमध्ये व्यायाम आणि दिनचर्येबद्दल काय सांगितलेलं आहे? होमिओपॅथीमध्ये आम्ही पहिल्यांदा होमिओपॅथिक पेशंट बनवतो. म्हणजे कसं आहे की कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंट देत असताना त्याची दिनचर्या सुधारणं, त्याला व्यायामाचं महत्त्व समजावून सांगणं, नंतर प्राणशक्तीबद्दल माहिती पेशंटला देणं, कारण जी शक्ती शरीरामध्ये दर सेकंदाला 80 लाख पेशी तयार करते, म्हणजे दिवसामध्ये 3 ते 4 हजार कोटी जी पेशी शक्ती तयार करते, ज्या शक्तीमुळे आपलं झोपलं तरी आपलं हृदय चालू असतं, फुफ्फुस चालू असतं, तर त्या शक्तीची ओळख होणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण शरीर हे फक्त शरीर आणि मन नसून त्याच्यामध्ये एक प्राणशक्ती जे परमतत्व आपण म्हणतो ना जीव जगत आणि जगदीश, तसं ती परमशक्ती परमेश्वर ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला जर पूर्ण मुळातनं बरं व्हायचं असेल तर. चंद्रकांत यांचा प्रश्न आहे रायगडवरून. नमस्कार. नमस्कार चंद्रकांतजी, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. हां बोला. डॉक्टर साहेब, मी चंद्रकांत कृष्णाजी बोलतोय. बोला बोला. मला एव्हियनचा त्रास आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. यस यस यस. हां. आणि आता ते सेकंड स्टेज मध्ये आहे. हा, तर याच्यावरती आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट मधून ते कव्हर होऊ शकतं का? म्हणजे अजून त्याची झीज सुरू झालेली आहे असं MRI रिपोर्ट मध्ये आलेलं आहे. यस यस. तर अवॅस्क्युलर प्रश्न तुमचा समजलेला आहे. अवॅस्क्युलर नेक्रोसिसचा फिब बोन आहे तुम्हाला, की जे आपण ज्याला फेमरो इलॅक जॉईंट म्हणतो, तिथं त्या नेक ऑफ फेमरला तिथं रक्त सप्लाय होत नाहीये आणि त्यामुळे तिथं नेक्रोसिस हार्ट झिजत चाललेलं आहे आपलं आपण, तर ते रक्तप्रवाह परत पूर्ववत करून ती झीज भरून काढून तुम्हाला बिन ऑपरेशनचं होमिओपॅथी बरं करू शकते असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि ते पूर्ण आजार बरवू शकतो. हां, अशाच प्रकारे जे आधुनिक शास्त्राने अनेक वेळेला असाध्य सांगितलेले जे आजार आहे तर त्यांच्या म्हणजे ते कधीच बरं होत नाही, ह्यावर तुमचं काही संशोधन चालू आहे का किंवा काही संशोधन व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? हा, निश्चितपणानं डॉक्टर सॅम्युअल हनेमान ह्या महामानवानं जे 2000 प्रकारची जी औषधं निसर्गातनं घेतली त्यानं तर हे आजार बरे होतातच, त्याबद्दल नो डाऊट. परंतु असे जे आजार आहेत ते वारंवार परत आणि उत्पन्न होऊ नये. ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, ज्याला तुम्ही असाध्य म्हणता, ते असाध्य नाही आहेत, ते साध्य आहेत. फक्त कसं आहे की 50% आम्ही आणि 50% तुम्ही, 50% आम्ही औषधानं बरं करणार, 50% तुम्ही व्यायामानं बरं करणार आणि पूर्ण तुमचे हे आजार मुळातनं बरं करणार, ह्याच्यावरच संशोधन आमचं सध्या चालू आहे. सर, शरीर आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे? निश्चितपणानं कारण माणसानं फार प्रगती केली, माणूस चंद्रावर गेला, माणूस मंगळावर गेला, पण शरीराच्या बाबतीत तो कमजोर राहिला. उलट दिवसेंदिवस आपण जर उंची वगैरे मुलांचे बघितले तर आपल्याला वाटते की एखादा मुलगा असं 7वी 8वीला असेल आणि आपण जर त्याला हाक मारली हे पिंट्या इकडे कितवीला विचारलं तर तो म्हणतो मी BA झालो, ग्रॅज्युएट झालो. तर आपण शरीराच्या बाबतीत प्रगती आपली काही झालीच नाही. तर ही प्रगती जर आपल्याला साधायची असेल तर अध्यात्माला कडे वळण्याशिवाय मार्ग नाही. जे ज्ञानेश्वरी आहे, कुराण आहे, बायबल आहे, भगवान गौतम बुद्धांनी जी शिकवण सांगितली, तर शरीर चालवणारी जी शक्ती आहे तिच्याशी आपण एकरूप होणं, आपण समाधी अवस्थेत डेली जाणं, ध्यान करणं, मेडिटेशन करणं, ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. पद्मा यांचा प्रश्न आहे कोल्हापूरवरून. नमस्कार पद्माजी, बोला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी आता 8 वर्षाची आहे. तिला महिन्याच्या 9व्या महिन्यापासून आता हात आणि तळपायाला भेगा पडायला सुरू झाल्यात आणि ते आता कमीच होत नाहीत. भेग पडते, थोड्या दिवसांनी स्किन निघून जाते, परत मग जरा क्लीन वाटतं हात आणि पाय, परत भेगा पडतात. मग ह्याच्यावर होमिओपॅथिक मध्ये उपचार आहे का? आहेत. निश्चितपणानं तुमची जी मुलगी आहे तिचं कॉन्स्टिट्युशनल रेमेडी, टॉक्सिन्स आहेत तिच्या शरीरामध्ये जे अनुवंशिकतेनं आलेले आहेत ते आपण जर काढले तर तिच्या तळहाताच्या जे भेगा आहेत ते आपण कायमचा तो प्रॉब्लेम मिटवू शकतो. सर, आणि जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डायबिटीस किंवा इतरही ओबेसिटी सारखे जे आजार आहेत, ब्लॉकेजेस आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, ह्यावर होमिओपॅथी प्रभावी आहे का?
हा निश्चितपणे ना, आपल्याकडे आता सध्या कोलेस्ट्रॉल वाढलेले आहेत म्हणून पेशंट येतात, ज्याचे ओबेसिटी आहे, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे. तर हेच आपण मगाशी आपण स्लाइडमध्ये सुद्धा बघितले कशा पद्धतीने ह्यांच्या गोळ्या 6 गोळ्या 8 गोळ्या चालू असतात ब्लड प्रेशरच्या, डायबिटीसच्या, पूर्ण बरे होऊन आणि आम्ही शिकवलेले व्यायाम घेऊन, आम्ही दिलेले औषधं घेऊन पेशंट आज बरे होऊन 3-3 वर्ष झालं. परत त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं नाही, डायबिटीस वाढलेलं नाही. परंतु ज्यांचे आजार 2 वर्षापेक्षा जास्त आहेत, 10 वर्ष आहेत, 15-20 वर्षाला डायबिटीस, ब्लड प्रेशर आहे, त्यांना मात्र जरा वेळ लागतो बरं होण्याकरता आणि त्यांना जरा थोडंसं जास्त व्यायाम करावं लागतात आणि औषधं घेऊन ते बरं होतं. निश्चितच. आणि होमिओपॅथिक चिकित्सा चालू असताना काही गोष्टींची आपण काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे. याविषयीच आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घेऊया. काखेतील मानेवरील चामखुळी शक्यतोवर कापू नये. किरकोळ आजार जसं सर्दी, कणकण ह्यासाठी 2 दिवस आंघोळ करू नये. कोमट पाणी प्यावं आणि विश्रांती घ्यावी. अंगावरील गांधी, खाज, गचकरणं व करट याला बाहेर पडू द्यावं. तोंड येणं व अपचनाची मलप्रवृत्ती याला सुद्धा बाहेर पडू द्यावे. पण त्या पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर, एंडोक्रायनल अनेक डिसऑर्डर्स असतात, जसं हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे. काय सांगाल ह्याविषयी? हा निश्चितपणे जे एंडोक्रायनल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण तर एवढं वाढलेलं आहे. स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये, लहान मुलांमध्ये सुद्धा आता हायपोथायरॉइडिझमचं, हायपरथायरॉइडिझमचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे एंडोक्रायनल जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांना सुद्धा आता जुवेनाइल ऑनसेट डायबिटीस चालू झालेलं आहे. तर हे सर्व जे आजार आहेत जे मुलांमध्ये, स्त्रियांमध्ये आहेत, हे मुळातून बरं करण्यासाठी होमिओपॅथी एक अत्यंत सुंदर अशी औषधोपचार पद्धती सर्वांच्या मत्तेला ह्या कलियुगामध्ये धावून आलेल्या आहे. आणि ह्याचा जर आपण वापर केला तर ह्या आजारांपासून जे आपल्याला त्रास होतो, वेदना होतात, आयुष्यभर हे गोळ्या खात बसावं लागतं, ह्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. याच कार्यक्रमाचा पुन्हा प्रक्षेपण सोमवार दिनांक 31 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता दाखवण्यात येईल. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com हा आमचा ईमेल आहे. www.facebook.com/gdsahyadrain वर तुम्ही कॉमेंट्स टाकू शकता किंवा youtube.com/user/gdsahyadrain वर तुम्ही हाच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. अनेक आजारांवर सरांनी होमिओपॅथिक उपचार सांगितले, मात्र अनेक अजून विषय सांगायचे राहून गेलेले. तुमच्या मनातही असेल, माझ्या मनातही. आपण थोडक्यात सरांना विचारूया. सर, अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांना होमिओपॅथिक उपचार आहेत का? हा, अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांचे प्रॉब्लेम आपण कायमचे होमिओपॅथीने बरं करू शकतो. अकाली केस पिकणे आणि गळणे ह्यावर होमिओपॅथी काही जादू करते का? हा, निश्चितपणे ना. अकाली केस गळणे, नंतर केस चाई पडणे, केस पांढरे होणे, ह्या सर्वांवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट. मुला-मुलींची उंची वाढवण्यासाठी उपयोग आहे का? निश्चितपणाने 4-4 इंचपर्यंत आमच्या ट्रीटमेंट उंची वाढलेली आहे मुलांची. आणि सध्या डेंग्यू, चिकनगुनियाची जी साथ आली आहे ह्यावर होमिओपॅथी लाभदायक आहे का? हा, ते आयुष्यभर अशा आजारांचे दुखणं आयुष्यभर करण्यापेक्षा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर आत्ताच तुम्ही ह्यातून बरं होऊ शकता इमिजिएटली, लगेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंट करताना ऍडमिट व्हावं लागतं का? नाही, तुम्ही सकाळी 10ला आला की संध्याकाळी 6 पर्यंत वेळ काढून या, बस ऍडमिट व्हायची काही गरज नाही. सर, इतक्या सर्व आजारांवर तुम्ही आमच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं, तर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी हाच सल्ला देईन की एखाद्या माणसानं अब्जावधी रुपये कमवलं पण 50-60 वर्षी BP शुगर कॅन्सरनं मेला, पण दुसऱ्या माणसाने एवढे पैसे नाही कमवले पण 100 वर्ष झालं तर डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येते, BP नाही, शुगर नाही, कॅन्सर नाही, तर हा दुसरा माणूस श्रेष्ठ. कारण पहिल्या माणसानं निर्जीव संपत्ती कमवली आणि दुसऱ्या माणसानं सजीव. तर तुम्हाला सजीव महत्वाचं आहे का निर्जीव महत्वाचं आहे, याचा ठाम निर्णय घेऊन 2 एम करा. एक जवळचे एम नाही, एक लांबचे एम. जवळचे एम पैसा, इस्टेट, संपत्ती. लांबचे एम म्हणजे आरोग्य, शरीर, 100 वर्ष जगणं. तर हे लक्षात घेऊन रोजच्या रोज नियमितपणानं व्यायाम करा, रोज सकाळी जरा फिरायला जाणं वगैरे चालू करा. हाच माझा सल्ला तुमच्यासाठी आहे. निश्चितच दुखण्याकडे बघायचे 2 दृष्टिकोन असतात, एक नकारात्मक आहे आणि एक सकारात्मक आहे. तर सकारात्मक जर आपण दृष्टिकोन ठेवला आणि योग्य व्यायाम, आहाराची जर त्याला जोड दिली तर कुठचंही दुखणं योग्य औषधोपचाराने निश्चित दूर करता येईल. हा आत्मविश्वास आज सरांनी आपल्यामध्ये जागृत केलेला आहे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार.
आहे